काय नाही, आपलं नुसता वेळ द्यायचा आणि यायचं तर कधी नाही. पोरींचं असंच आहे कायम. कायला आली तू आता इथं? झक मारायला. नाही मार, झकत मार तू, दुसरं काय नको करू. तू झालं का चिडायचंच का तुला? फोनवर तेच इथं पण तेच चिडायचंय का? अरे मग तुला टायमाचं महत्व कळतच नाही. एखाद्याला चल म्हणते बाबा, आली का तू टायमाला? किती दिवसातून फिरायला निघालो तुम्ही? अरे तुमचं मस्त खरं आहे, मला घरचे दारचे बघावं लागतं. तुझं काय निघाला का निघाला कोण विचारणार नाही, मला तर सगळे विचारणार आहेत. नाही नाही, आम्हाला काय, आम्हाला घरच्यांना सोडूनच दिलंय वाऱ्यावर. मग कोण विचारतो? परत गेल्यावर निघतो सांगतो मी आज येणार नाही, मी बाहेर चालले. तसं नाही ना आमचं, आम्हाला सगळं सांगावं लागतं आधी. हा हा, बस बस, सगळं तुमच्याच मनाने करा. एक दिवस चल म्हणलं फक्त फिरायला, आली का तू माझ्या बरं? अरे घरी काय कारण सांगायचं? बरं मी सांगितलं पण होतं मी जाणार आहे, तेवढ्यात भावाचे मित्र वगैरे आले. मग मम्मी लगेच म्हणली की मी कामाला जाणार. मग घरी त्यांना चहा पाणी कोण करून मला जाऊन नाही दिलं, नको जाऊ म्हणे. मग मी काय करायचं? नाही नाही, तू सांगितलं का त्या दिवशी काही कारण नाही म्हणे मला यायचंच नाही? ही कोणती बोलायची पद्धत तुझी? अरे मग मी तुला सांगितलं मी नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? का नाही येऊ शकत? माझी शेजारी माझी बहीण दिसली तरी पण तुला कळना, म्हणून मी तुला सांगत होते. अरे मी एक मैत्रीण म्हणून बोलत होते, एवढं तरी कळायला पाहिजे ना तुला फोनवर. अरे नाही कळत बाबा, सगळं तुलाच कळतंय. हा. तूच हुशार. तुला समजूनच घ्यायचं नाही ना, असं सांग ना डायरेक्ट. कशाला कारण काढतो? बस तुला हेच बोलायचं, जातो नाही बोलले तरी जमन. हे बघ असं आहे तुझं, म्हणजे मी मूर्ख आहे का तुला इथं मनवायला आले? फोनवर एवढं बोललं तरी मी इथं आले झक मारायला, बोलते तुझ्यासोबत तरी तू असं करतो. नाही तुला काही पण बोलायचं असं ना, तू जावर इथून. म्हणजे मी वेडे करे तुला समजवायला आले तर घे ना समजून, दे ना, जाऊ ना नंतर, परत नाही टाइम भेटला. हाय का कोणते कसं बोलत आहे काय? जरा शांतते प्रेमाने बोलायचं कळतच का नाही? प्रेम नुसतं आपलं भांडूनच असतंय का? तू पण बांधतोस ना माझ्यासोबत. बरं जाऊ दे, बस बोलू आपण, बस. हा बस यात ह्याच्यात दगडात. तू भेटायलाच बोलवतो मला इथं. मग कुठं भेटणार? नाही तुला टाइम नसतो, तू लगेच जायचं असते घरी. तू समजून घेत जा ना मग. सगळं मीच समजून घेतोय. बस ना, असून लांब जाऊन जा बस. नाही कुठं बसायचं सगळं तूच सांग. मी बसलोय बाबा शेजारी, तरी पण अडचणच आहे तुला. हो बरं, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही ते सांग. आणि मग काय प्रेम नाही तर काय? मग चिडतो कशाला? मग घे ना समजून. माणूस चिडतं कोणावर चिडतं? ते फिलॉसॉफी जुनी झाली, आता नवीन काहीतरी सांग. नाही आता तू PhD झाली त्याच्यामध्ये. हा झाली, मग बोल तुला जे बोलायचं. जाऊ का मी? मग फिलॉसॉफी काय? मी आता जवळ आहे म्हणून चिडतं ना माणूस. आणि भांडणात प्रेम असतं एवढं कळतं ना. OMG, एवढं प्रेम वाढलं तुझं माझ्यावर? किती प्रेम वाढलं? तुला नाही कळणार काही. तुला कसं आहे, आपलं फक्त टोचायचं बोलायचं कळतं. जाऊ दे, कुठे जायचं फिरायला सांग. तू म्हणशील तिथं जाऊ आता. चल आता माझ्या मनाने नाही, आता तुझ्या मनाने. चल मनाली फिरायला जाऊ. हा चल. बघा इथं एक दिवसात सुट्टी भेटणार, लगेच मनालीला जायचं. लग्न झालं. मी तर काय म्हणते, तू डायरेक्ट घेऊनच जा ना, परत आणूनच नको सोडू. म्हणजे मला मार खायचं टेन्शनच नाही ना. कुठे घेऊन जाणार ते सांग. हा काय नाही एवढंच अपेक्षा. गप बस घरी जा, बघू आता फिरायला जायचं. आता मला काम आहे तिथून पुढं. आता लगेच आता कसं कॅन्सल? आता तुझं परत कामाच्या वेळेस तुझं काम, मला नाही का? हा कोण कसं वागलंय ना माझ्यावर कळतंय मला. जा आता तू घरी. आता OMG, राहू दे, आम्हाला पण कळलंय कसं काय. हा बरं जा आता, तुला घरून फोन येते. जा परत म्हणते कुठे गेली पोरगी निघून. ठीक आहे, तुला पाठवायची काही जाते मी. जा. बाय. एवढंच येतं नुसतं, रुसायचं नाही.